नमस्कार, तुमचं स्वागत आहे मम्मीज किचन कट्ट्यामध्ये. आज मी खूप महिन्याने न्यू रेसिपी घेऊन आलेली. खूप महिने मी व्हिडिओ अपलोड करत नव्हती. तर रेसिपी सुट्टी होती मुलांना आणि मलाही सुट्टी मी घेतली होती. सो मी आज तुम्हाला चिकन पराठा कसा बनवता टिफिनला मुलांना तुम्ही देऊ शकता घरी. एकदम भारी आणि यम्मी लागतो. माझ्या मुलीला टिफिनला पहिल्यांदाच दिला होता आणि मीही पहिल्यांदाच बनवतेला. खूप आवडते, फ्रेंड्सना पण खूप आवडला. तर ती म्हणाली माझी मम्मी म्हणजे फ्रेंडने रेसिपी शेअर करते म्हणून रेसिपी शेअर करते. इथे घेतलेलं मम्मीने कांदा बारीक कापून लसूणची पेस्ट केली आहे. हे वडापाव सोबत चटणी मला ती पण टाकणार आहे थोडीशी टेस्टसाठी. ऑप्शनल हे टोटल ऑप्शनल आहे. मी असं जस्ट टाकते आहे. आणि मीठ आहे, हळद घेतलेलं आहे, रेड चिली पावडर आहे, हा धनिया पावडर, जिरा पावडर आणि हा गरम मसाला इतकंच. हे टोटली ऑप्शनल आहे. हे वाला नाही टाकलं तरी चालणार आहे. हे सगळं लागणार आहे. तुम्हाला जर कांदा कमी करू शकता, स्किप पण करू शकता, पण छान लागतं टेस्टला. आणि आहे आपला चिकन खिमा. आम्ही हा चिकनवाल्याकडूनच करून आणला होता. आणि आपल्या श्रेयानेच काय केलं, पीठ मळलेलं आहे. सो आता मी चालू करूया. पीठ तेल लावायचं ना पिठाला, ते नंतर ते मग एकदा सांगते. कांदा, लसूण, गरम मसाला, धना, जिरा पावडर, रेड चिली पावडर, हळद आणि मीठ. म्हणजे तुम्ही घरचा मसाला पण वापरू शकता. जर हवा असेल तुम्ही धना आणि जिरा पावडर पण स्किप केला तरी चालणार. फक्त गरम मसाला महत्त्वाचा आहे. मी एव्हरेस्टचा गरम मसाला वापरते, तो आपल्याला टाकायचा आहे. मला बनवायचं होतं. तेल खूप कमी टाकायचं आहे आपल्याला. तेल टाकल्यानंतर आपण टाकूया कांदा, टाकूया कांद्यासोबतच आपल्याला हे मीठ टाकायचं. कांदा नाही टाकला तरी चालणार आहे. छान येते म्हणून मी कांदा ऍड करते. कांदा आपला छान शिजवून घ्यायचा आहे. कांदा शिजून झाल्यानंतर आपल्याला लसूण, तिखट किती होतं त्यानुसार तुम्ही हे करू शकता. त्यानुसार मसाला तुमची मुलं जर तिखट खात असतील तर तुम्ही ते हा ठेचा टाकू शकतात, नाही टाकला तरी चालणार आहे. थोडंसं टेस्ट खूप छान येते. आता आपलं वाटण खूप छान शिजवून सगळं झालेलं आहे. तुम्ही खिमा वगैरे सकाळीच बनवला होता, आदल्या दिवशी बनवून वगैरे काही ठेवला नव्हता. जर तुम्हाला पॉसिबल नसेल तर तुम्ही आदल्या दिवशी सुद्धा बनवू शकतो खिमा. पण आपण फ्रेशच द्यायचं मुलांना. आमच्याकडे एकच सुट्टी असते, मधली सुट्टी. छोटी सुट्टी मोठी सुट्टी असं काही नसतं. आणि श्रेयाचं स्कूल असतं 7 o'clock 1:20 पर्यंत असतो. खिमा आता मी खिमा टाकलेला आहे चिकनचा आणि छान मिक्स करून घ्यायचं आपल्याला. आता गॅस करते मी बारीक. आपल्याला हे छान शिजू द्यायचं आहे. पाणी वगैरे काही टाकायचं नाही आहे आपल्याला. झाकण ठेवून चिकन शिजेपर्यंत शिजवायचं आहे. थोडासा त्यामध्ये मसाला टाकणार आहे मी अजून. आता आपला किमा रेडी झालेला आहे आणि मम्मीने टाकली कोथिंबीर आणि त्याला थंड करायला ठेवलेला आहे. वाव, तेल लावून पीठ मळते आणि आता छोटे छोटे बॉईल करून त्यात आपलं चिकनचा जो खिमा आहे तो थंड झालेला आहे तो टाकणार आहे. किती खाणार आहे? 3. छोटे असतात ना, जर मोठे असले तर 2च खाणार आहे. हे लक्षात ठेवा.